ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर गुजरातवरून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी पालघर जवळच्या सीमेवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। तिथल्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। इथूनचे पोलीस उपनिरीक्षक आहेत जी आता इथे व्यवस्था लावण्यात येते ती कशी व्यवस्था असणार आहे, काय नेमक्या उपाययोजना केल्या जाणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर काय सांगाल, कशा पद्धतीच्या उपाययोजना असणार आहेत? एकूण आरटीओ चेकपोस्ट दापचेरी येथे 12 पथकं कार्यान्वित राहणार आहेत। महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांचे प्रत्येक टीममध्ये 2-2 कर्मचारी असणार आहे आणि 12 लेनमध्ये टेम्परेचर चेकिंग येणाऱ्या प्रवाशांचं होणार आहे आणि त्यानंतर कोणी संशयित आढळल्यास त्याला पुढील ट्रीटमेंटसाठी ॲडमिट केले जाणार आहे किंवा त्याला परत पाठवले जाणार आहे आणि ज्याचे कोणते सिम्पटम्स नाही, टेम्परेचर योग्य आहे, त्यांना परत महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे। झाई, बोर्डी, नारायण ठाणे आणि उधवा येथे देखील एक पथक कार्यान्वित राहणार आहे। जे गुजरात राज्य आणि दमण येथून जे महाराष्ट्राला जोडले जाणारे राज्य तिथे प्रत्येक ठिकाणी चेकिंग होणार आहे। वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही। नक्कीच आपण बघितलेलं आहे का हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 आहे। गुजरात, राजस्थान, दिल्ली त्याचप्रमाणे इथूनचे केंद्रशासित प्रदेश आहेत दादरा नगर हवेली आणि दमण, येथून सुद्धा अनेक जे प्रवासी आहेत ते ह्याच महामार्गाने प्रवास करतात। ही इथे जी व्यवस्था आहे आता लावण्यात येते, जवळपास 12 पथकं ह्या चेकपोस्टला लावण्यात येणार आहेत आणि इथे स्क्रीनिंग होणार आहे आणि त्याच्यानंतरच पुढे जर तो पॉझिटिव्ह नसेल तर त्याला महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे। कॅमेरामॅन आसिफ खान सह मी संतोष पाटील, एबीपी माझा, दापचेरी, पालघर।